जागांवर आघाडीवर जेजेपीला अजूनही खातं उघडता आलेलं नाही। हरियाणामधला हा आकडा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहे। हरियाणामध्ये भाजपला हॅट्रिक करण्याची या ठिकाणी मनोदय होता, मात्र तसं काही दिसत नाही। काँग्रेस या ठिकाणी पुढे निघून गेली आहे भाजपपेक्षा 35 जागांवर काँग्रेस सध्या आघाडीवर। काँग्रेस 35 आणि भाजप 12 जागांवर आघाडीवर। हरियाणामध्ये विनेश फोगाट यांना आघाडी घेतलेली आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये 24 जागांचा कल हाती, यामध्ये एनसी आणि काँग्रेस मिळून 8 जागांवर, तर भाजपने जम्मू काश्मीरमध्ये मात्र आघाडी घेतली आहे। 15 जागांवर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे, तर इतरांना 1 जागा। पीडीपीने अद्याप खातं उघडलेलं नाही। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला या ठिकाणी परिवर्तन होणार अशी आशा होती, मात्र इथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर। तर जम्मू काश्मीरच्या बडगाम आणि गांदरबल मधून सुद्धा या ठिकाणी निकालाचे अपडेट्स जे आहेत ते समोर येत आहेत आणि या ठिकाणी ओमर अब्दुल्ला जे आहे ते पुढे आहेत। ओमर अब्दुल्ला 2 ठिकाणाहून या ठिकाणी निवडणूक जे आहे ते लढवत आहेत आणि या दोन्ही ठिकाणाहून ओमर अब्दुल्ला जे आहेत ते सध्या पुढे असल्याचं, आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ओमर अब्दुल्ला आघाडीवर असले तरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस अजूनही भाजपपेक्षा मागे आहे। भाजप दुप्पट जागांवर आहे एनसी आणि काँग्रेसपेक्षा भाजप 15 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस फारशी कमाल दाखवू शकत नाही असं दिसतंय। नॅशनल कॉन्फरन्स या ठिकाणी 8 जागांवर आघाडीवर आहे। हरियाणामध्ये 57 जागांचे कल आतापर्यंत हाती, मॅजिक फिगर ओलांडलेली आहे। या कलांमध्ये काँग्रेस 38 आणि भाजप 15 जागांवर आघाडीवर। काँग्रेस काही क्षणात आता पुढच्या हे मॅजिक फिगर गाठणार का याकडे लक्ष असणार आहे। हरियाणामध्ये भाजप हॅट्रिक करत नाही असं आकडे सांगतायत। हरियाणामध्ये आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेस जी आहे ती बहुमताच्या जवळ जी आहे ती पोहोचलेली आहे। हरियाणामध्ये 46 जागांचं बहुमत, काँग्रेस 38 जागांवर सध्या पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। बहुमतापासून काँग्रेस फक्त 8 जागा दूर आहे। तर 46 ही मॅजिक फिगर आहे आणि आता काँग्रेस 38 जागांपर्यंत पोहोचलेली आहे। हरियाणामध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार काँग्रेस आता बहुमताच्या जवळपास पोहोचलेली आहे। 57 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामध्ये काँग्रेस 38, भाजप 15 जागांवर आणि इतर 4 जागांवर आघाडीवर। हरियाणामधली ही फाईट जी आहे ती अत्यंत टफ आहे, काटेकी टक्कर म्हणून याकडे पाहिलं जात आहे। काँग्रेस 38, भाजप 15 जागांवर आघाडीवर, तर इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जेजेपी आणि एएसपी मिळून यंदाची निवडणूक जी आहे ती लढवत आहेत। जेजेपी सोबत भाजपने 2019 मध्ये एकत्रित येत सत्ता स्थापन जी आहे ती केलेली होती, मात्र आता चित्र पूर्णपणे वेगळं आहे। हरियाणाच्या हिसारमधून आता अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल आघाडीवर आहे। पुन्हा एकदा आपण हरियाणाचा कल पाहूयात। काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर, भाजप 17 जागांवर आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत। काँग्रेस आता बहुमतापासून अवघ्या 7 जागा दूर आहे। हा आकडा जो आहे तो सातत्याने बदलतोय। हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये एकूण जागा आहेत 90 आणि मॅजिक फिगर आहे ती म्हणजे 46। कोण हा आकडा गाठणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आकडा बदलतोय। हरियाणामध्ये आकडेवारी आपण पाहताय, भाजप 17 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर, तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये